श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या जातकांनो, आजचा हा विशेष संदेश खास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक ठरणार आहे. कारण पुढील काही दिवस तुमच्या जीवनात असे बदल घडू शकतात जे मागील अनेक वर्षांचा संघर्षाचा हिशोब मांडणारे ठरू शकतात. सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसी, स्वाभिमानी आणि मेहनती असतात, पण अनेकदा त्यांचा चांगुलपणा, त्याग आणि शांतता लोकांना समजत नाही. अनेक वेळा योग्य असूनही चुकीचं ठरवलं जातं. मेहनत करूनही अपेक्षित फळ उशिरा मिळतं आणि मनात एक प्रश्न सतत राहतो, माझी वेळ नेमकी कधी येणार? ज्योतिषशास्त्रानुसार आता काळाचं चक्र हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये काही अनपेक्षित घटना घडू शकतात. अचानक जुने विषय पुन्हा समोर येणे, आर्थिक स्थितीत बदल होणे, एखाद्या व्यक्तीचं खरं रूप दिसणं किंवा नशिबाने अचानक एखादं नवीन दार उघडणं, हे सर्व ग्रहाने दिलेले संकेत असू शकतात. विशेष म्हणजे या दिवसात तुम्हाला 5 महत्त्वाचे संकेत मिळू शकतात जे तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचं काम करतील. कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, कोणते संकेत तुमचं भविष्य बदलू शकतात आणि कोणता छोटासा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे कमी करू शकतो, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी सांगितलेले संकेत अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना मोठा बदल घडवू शकतात. आणि जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, पुढील काही दिवस तुमच्या जीवनात असे बदल घडवून आणणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही कदाचित मागील अनेक वर्षापासून केली असेल, पण ते वास्तवात कधी उतरतील याची खात्री नव्हती. ग्रहांची स्थिती, नक्षत्रांचा वेग आणि काळाच्या चक्रात निर्माण झालेल्या सूक्ष्म हालचाल आता तुमच्या बाजूने वळू लागलेले आहे. अनेकांना वाटत होते की त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी कायमच्या संपल्या आहेत, काही नाती परत कधीच जोडली जाणार नाहीत, काही स्वप्न फक्त मनातच राहतील. पण आता परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे. ज्या लोकांनी तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला, तुमच्या संयमाला कमजोरी समजलं किंवा तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केले, त्यांना आता वेळ स्वतः उत्तर देऊ लागेल. हा काळ केवळ आर्थिक किंवा सामाजिक बदलांचा नाही, तर हा काळ तुमच्या आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माचा आहे. अनेक जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील, काही व्यक्ती अचानक संपर्क करतील, तर काही सत्य तुम्हाला आश्चर्यचकित करतील. तुमच्या आयुष्यातील मागील अनेक वर्षाचा हिशोब आता काळ स्वतः मांडू लागलेला आहे. या दिवसात तुमच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवेल, पण ती नकारात्मक नसून बदलाची चाहूल असेल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कर्म आणि ग्रह एकाच दिशेने चालू लागतात तेव्हा जीवन अचानक नवीन वळण घेतं. म्हणूनच हे दिवस हलक्यात घेऊ नका. प्रत्येक संकेत काळजीपूर्वक ओळखा. तुमच्या आसपासचं वातावरण अचानक बदलताना दिसू शकतं. काही लोक जे सतत तुमच्यापासून दूर राहत होते ते आता स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. काही अपूर्ण राहिलेली कामं अचानक पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी खूप संघर्ष करावा लागला त्याच गोष्टी आता सहज मिळू लागतील. परंतु या बदलामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मानसिक अवस्था, कारण ग्रहांचा प्रभाव केवळ परिस्थितीवर नाही तर विचारांवरही पडतो. या दिवसात तुमच्या निर्णयांमध्ये एक वेगळी स्पष्टता दिसेल. ज्या गोष्टी आधी गोंधळलेल्या वाटत होत्या त्या आता सरळ आणि स्पष्ट दिसू लागतील. काही लोकांना जुन्या चुका आठवतील आणि त्यातून मोठा धडा मिळेल. काहींना जुनं प्रेम पुन्हा आठवेल, तर काहींना आयुष्यातील खरे आणि खोटे चेहरे स्पष्ट दिसतील. अनेकांना अचानक एखाद्या जुन्या मित्राचा, नातेवाईकाचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा संदेश मिळू शकतो. हा योगायोग नसून ग्रहांनी तयार केलेला संकेत असतो. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा भूतकाळ अचानक वर्तमानात परत येतो तेव्हा जीवन नवी दिशा घेण्याच्या तयारीत असतं. म्हणून या काळात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे आणि प्रत्येक संधीकडे शांतपणे पहा. या काळातील पहिला मोठा संकेत म्हणजे वारंवार येणारी स्वप्न. अनेकांना गेल्या काही दिवसात विचित्र स्वप्न पडत असतील. काहींना जुनी घरं दिसतील, काहींना जुन्या व्यक्ती भेटतील, तर काहींना मंदिरं, नदी, पाणी किंवा अंधार अशा गोष्टी स्वप्नात दिसू शकतात. ज्योतिष आणि अध्यात्मानुसार अशी स्वप्न फक्त कल्पना नसतात, तर ती मन आणि ग्रहांच्या ऊर्जेतील संवाद असतो. जेव्हा ग्रह एखाद्या मोठ्या बदलाची चाहूल देतात तेव्हा मन आधीच ते संकेत पकडू लागतं. जर तुम्हाला वारंवार एकच गोष्ट दिसत असेल तर ती दुर्लक्ष करू नका. काही लोकांना रात्री अचानक जाग येईल, मन बेचैन होईल किंवा एखाद्या व्यक्तीची आठवण सतत येईल. हा काळ तुम्हाला अंतर्मनाशी जोडण्याचा आहे. म्हणून झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसा, आपल्या मनातील विचार लिहून ठेवा आणि देवाचं स्मरण करा. कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील
खूप मोठ्या वळणाचे संकेत घेऊन येत आहेत. जे लोक आतापर्यंत स्वतःला हरलेलं समजत होते त्यांच्यासाठी काळ आता नवीन अध्याय सुरू करू शकतो. जर तुमच्या आयुष्यातही अचानक जुने लोक, जुनी स्वप्न किंवा जुने विषय पुन्हा समोर येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढचा संकेत तुमच्या भविष्याशी थेट जोडलेला असू शकतो. दुसरा मोठा संकेत म्हणजे अचानक वाढलेली शांतता. काही लोकांना जाणवेल की ते आधीसारखे रागवत नाहीत आणि एक वेगळं संयम त्यांच्या स्वभावात निर्माण होत आहे. हा बदल साधा नाही. ग्रहांच्या हालचालीमुळे जेव्हा व्यक्तीच्या जीवनात मोठं कर्मफळ येण्याच्या तयारीत असतं तेव्हा मन आपोआप स्थिर होऊ लागतं. तुम्ही ज्या लोकांसाठी खूप काही केलं पण बदल्यात फक्त दुर्लक्ष मिळालं, त्या सगळ्यांचा हिशोब आता वेळ स्वतः करणारा आहे. तुमच्या आयुष्यातील काही लोक अचानक दूर जातील आणि काही नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करतील. हा काळ तुमच्या भावनिक शुद्धीकरणाचा आहे. अनेकांना स्वतःची किंमत आता कळू लागेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला सतत दोष देत होता त्या गोष्टीचं खरं सत्य आता समोर येईल. ज्योतिषशास्त्रात असा काळ व्यक्तीच्या आत्मजागृतीचा मानला जातो, त्यामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमच्या शांततेमध्येच आता तुमची सर्वात मोठी ताकद दडलेली आहे. तिसरा संकेत आर्थिक आणि कामाच्या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील काही दिवसात अचानक एखादी जुनी अडकलेली रक्कम परत मिळू शकते, बंद पडलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं किंवा नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. काहींना नोकरीत बदल दिसेल तर काहींना नवीन व्यवसायाची प्रेरणा मिळेल. पण लक्षात ठेवा, हा काळ फक्त पैशांचा नाही तर योग्य निर्णय घेण्याचा आहे. ग्रह तुमच्यासाठी संधी निर्माण करतील, पण त्या संधी ओळखण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल. अनेक लोकांना अचानक एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. काहींना जुन्या ओळखी पुन्हा उपयोगी पडतील. हा काळ तुम्हाला हे शिकवणार आहे की वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. कालपर्यंत बंद असलेले मार्ग आज अचानक उघडू शकतात. म्हणून नकारात्मक विचारांपासून दूर राहा. सकाळी उठल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा आणि आपल्या मनातील भीती सोडून द्या, कारण ग्रह आता तुमच्या बाजूने फिरू लागले आहेत. चौथा संकेत म्हणजे नात्यांमध्ये होणारा मोठा बदल. काही नाती अचानक मजबूत होतील तर काही नात्यांचं खरं रूप समोर येईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच व्यक्तीचं वागणं तुम्हाला धक्का देऊ शकतं. पण हे सत्य समोर येणं आवश्यक आहे, कारण ग्रह आता तुमच्या जीवनातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत आहेत. अनेकांना जुनं प्रेम पुन्हा संपर्क करू शकतं. काही लोकांना अपूर्ण राहिलेल्या भावना पुन्हा जाग्या होतील. पण या काळात भावनांपेक्षा विवेक महत्त्वाचा असेल. प्रत्येक परत आलेली व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही, त्यामुळे निर्णय घेताना मनापेक्षा अनुभवावर विश्वास ठेवा. काही लोकांच्या आयुष्यात विवाह, साखरपुडा किंवा नवीन नात्याची सुरुवात होण्याचेही योग दिसत आहेत. पण लक्षात ठेवा, ग्रह मार्ग दाखवतात, चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. तुमच्या आयुष्यात सध्या कोणती व्यक्ती अचानक बदललेली वाटते कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण पुढचा संकेत अनेकाच्या आयुष्यात मोठं सत्य उघड करू शकतो. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे अचानक वाढलेली आध्यात्मिक ओढ. काही लोकांना मंदिरात जाण्याची इच्छा होईल, काहींना मंत्र ऐकावासा वाटेल तर काहींना एकांतात बसून विचार करावासा वाटेल. हे फक्त भावना नसून ग्रहांनी दिलेला आंतरिक संदेश असतो. तेव्हा आत्मा आधीच त्या ऊर्जेशी जोडला जातो. या दिवसात तुम्हाला काही गोष्टींचं उत्तर ध्यानात, शांततेत किंवा देवाच्या स्मरणात मिळू शकतं. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. दररोज काही मिनिटं शांत बसा आणि आपल्या मनातील भीती, राग आणि अस्वस्थता सोडून द्या, कारण नवीन सुरुवात होण्याआधी जुनी वेदना संपणं आवश्यक असतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा व्यक्ती स्वतःच्या आत्म्याशी जोडली जाते तेव्हा तिचं नशीब बदलायला सुरुवात होते. या काळात काही लोकांना शरीरात थकवा, डोकेदुखी किंवा अचानक बेचैनी जाणवू शकते. अनेकदा ग्रहांच्या ऊर्जेमुळे मानसिक आणि शारीरिक स्थितीत बदल होतात, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. उशिरापर्यंत जागरण टाळा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. काही लोकांना अचानक रडू येईल, मन भरून येईल किंवा जुन्या आठवणी त्रास देतील. पण हा काळ तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर आतून मजबूत करण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक वेदनेमागे एक मोठा धडा लपलेला असतो. ग्रह तुमच्या आयुष्यातील चुकीच्या गोष्टी काढून टाकत आहे, जेणेकरून योग्य गोष्टीसाठी जागा निर्माण होईल. त्यामुळे जे जात आहे त्याला जाऊ द्या आणि जे येत आहे त्याचं स्वागत करा. या दिवसात एखादा खास संकेत वारंवार दिसू शकतो. काहींना एकाच अंकाची पुनरावृत्ती दिसेल, काहींना विशिष्ट गाणं सतत ऐकू येईल तर काहींना एखादी व्यक्ती वारंवार आठवेल. हे सगळं योगायोग वाटत असलं तरी ज्योतिष आणि अध्यात्मानुसार विश्व अशाच प्रकारे संकेत देत असतं. जर तुम्हाला
सतत काहीतरी वेगळं जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण काळ आता तुम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना पुढील काही दिवसात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. मन शांत ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला हे वारंवार काही संकेत दिसत असतील तर हा योगायोग नाही. पुढील काही दिवस तुमच्या आयुष्याचं संपूर्ण चित्र बदलू शकतात. या काळात तुमच्या बोलण्यामध्ये मोठा प्रभाव निर्माण होईल. लोक तुमच्या शब्दांकडे लक्ष देऊ लागतील. ज्यांनी आधीच तुमचं मत दुर्लक्षित केलं तेच आता तुमचा सल्ला मागू शकतात. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाच्या उभारणीचा आहे. तुम्ही आत्तापर्यंत ज्या वेदना सहन केल्या त्या आता तुमची ताकद बनणार आहेत. काही लोकांना समाजात मान सन्मान वाढताना दिसेल, काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. परंतु या यशामध्ये अहंकार येऊ देऊ नका, कारण ग्रह जितक्या वेगाने वर नेतात तितक्याच वेगाने खालीही आणू शकतात. म्हणून विनम्रता कायम ठेवा. सकाळी उठल्यावर आपल्या कुलदैवतेचं स्मरण करा आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. घरामध्येही काही मोठे बदल दिसू शकतात. काही लोकांच्या घरात शुभ कार्याची चर्चा सुरू होईल, तर काहींना नवीन घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. पण त्याचवेळी काही जुन्या वादाचे सत्यही समोर येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत संयम ठेवणं आवश्यक आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. या दिवसात त्यांचे शब्द तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. काही लोकांना अचानक प्रवासाचे योगही दिसत आहेत. हा प्रवास केवळ बाहेरचा नाही तर आत्मिक बदलाचाही असू शकतो. तुमच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय आता हळूहळू बदलत चालला आहे. ज्यांनी तुम्हाला कमी समजलं, तुमच्या यशावर शंका घेतली किंवा तुमच्या अपयशावर आनंद व्यक्त केला, त्यांच्यासाठी काळ आता उत्तर तयार करत आहे. तुम्हाला कोणाशी भांडण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही, कारण वेळ स्वतःच तुमच्या बाजूने बोलू लागेल. अनेक लोकांना या दिवसात अचानक आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. काहींना वाटेल की आता आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करावं आणि खरंच हा काळ नवीन सुरुवातीचा आहे. जुनी भीती, जुनी वेदना आणि जुनं अपयश मागे सोडण्याचा आहे. ग्रह आता तुम्हाला हे शिकवणार आहेत की जे हरवलं ते कायमचं संपलं असं नसतं. काही गोष्टी उशिरा मिळतात पण योग्य वेळी मिळतात. तुमच्या आयुष्यात सध्या कोणता बदल सर्वात जास्त जाणवतोय? मनापासून कमेंट करा, कारण तुमचा अनुभव दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरू शकतो. या काळात एक छोटा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर शांत मनाने दिवा लावा आणि आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. शक्य असल्यास गरीब व्यक्तीला अन्नदान करा आणि पक्ष्यांना दाणे टाका. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा व्यक्ती दान, सेवा आणि प्रार्थना यामध्ये मन लावते तेव्हा ग्रहांची कठीण ऊर्जा कमी होऊ लागते. अनेक अडथळे आपोआप दूर होतात. हा उपाय केवळ धार्मिक नसून मानसिक शांती देणारा देखील आहे. पुढील काही दिवसात तुमच्या मनात जे बदल होतील त्यासाठी आत्मिक स्थैर्य खूप महत्त्वाचं ठरणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक संघर्षाचा शेवट असतो. अनेक वर्ष तुम्ही मनात काही प्रश्न घेऊन जगलात, काही जखमा कोणालाच दाखवल्या नाहीत, काही वेदना फक्त स्वतःपुरत्याच ठेवल्या. पण आता काळ बदलण्याच्या तयारीत आहे. पुढील काही दिवस तुमच्या संयमाची, विश्वासाची आणि कर्माची परीक्षा घेणार आहेत. काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने घडतील तर काही गोष्टी तुम्हाला मोठा धडा शिकवतील. पण प्रत्येक घटना तुम्हाला पुढे नेण्यासाठीच असेल. त्यामुळे भीती न बाळगता बदल स्वीकारा, कारण विश्व आता तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गाकडे नेत आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की पुढील 5 दिवस सामान्य नाहीत. हे दिवस तुमच्या आयुष्यातील अनेक जुन्या अध्यायाचा शेवट आणि नवीन सुरुवातीची चाहूल घेऊन येत आहेत. त्यामुळे प्रत्येक संकेत ओळखा, प्रत्येक संधीचं महत्त्व समजा आणि स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. ग्रहांची साथ, देवाची कृपा आणि तुमचं कर्म या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. जर तुम्हाला वाटत असेल की आता आयुष्य बदलायला हवं तर हेच ते दिवस असू शकतात. मन शांत ठेवा, सकारात्मक राहा आणि विश्वास ठेवा की जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. पुढील काळ तुमच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घेऊन येऊ शकतो. सिंह राशीसाठी पुढील काही दिवस केवळ सामान्य दिवस नसून बदल, आत्मजागृती आणि नव्या सुरुवातीची चाहूल घेणारे असू शकतात. तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या सुरुवातीला अचानक वाटतील, पण नंतर लक्षात येईल की आता तुमच्या चांगल्यासाठीच घडल्या. लक्षात ठेवा, प्रत्येक संघर्षाचा एक शेवट असतो आणि प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले, ज्या वेदना शांतपणे सहन केल्या आणि ज्या स्वप्नांना तुम्ही अजूनही जपून ठेवलं आहे, त्याचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ येऊ शकते. या काळात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, निर्णय घेताना घाई करू नका, नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आणि आपल्या मनाच्या आवाजाकडे लक्ष द्या.
कारण ग्रह संकेत देतात, पण योग्य पाऊल उचलायचं काम आपल्यालाच करावं लागतं. शक्य असल्यास रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. हा छोटासा उपाय मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.